ताई 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 ऐक ना. अगं मी सावंतांच्या टेरेसवर ना एक मुलगी पाहिली. अगं तुला काही अभ्यास वगैरे नाहीये का रे? काही फेकतोयस? जाऊन अभ्यास कर. फालतू धंदे बंद कर जरा. अगं ताई ऐक ना. अगं माझ्यावर विश्वास ठेव. अगं ती मुलगी मला घाबरून पळून गेली. अगं आई, ए आई, काय आहे तुझ्या कार्ट्याचं ना डोकं सटक. त्याला तर सावंतांच्या टेरेसवर आता मुली दिसायला लागल्यात. काय चालू आहे त्याचं? फालतू धंदे कशाला करतोस रे? 12वीची परीक्षा पास होता येत नाही, चालला दुसऱ्याच्या घरात चोच मारायला. अभ्यासाकडे लक्ष दे ना जरा. अहो बाबा मी खोटं बोलत नाहीये. हो शहाणपणा करू नको. या वर्षी जर पास नाही झाला तर हाकलून देईल घरातून. मग कर बाहेर जाऊन हिरोगिरी. फालतूगिरी करायला पाहिजे त्याला. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या भागात आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आज आपण पाहणार आहोत एक अशी केस जिनं माणुसकी या शब्दालाच काळीमा फासला. जनावरं सुद्धा एकमेकांशी वागणार नाही अशी वागणूक एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला कशी दिली जाऊ शकते याचं उदाहरण म्हणजे ही केस आहे. आपण फक्त आपण आणि आपले कुटुंबीय यांचाच नेहमी विचार करत असतो. आपल्या आजूबाजूला विशेषतः कुणाच्या बाबतीत काही गुन्हा घडतोय का याकडे आपलं कधीच लक्ष नसतं. जोपर्यंत ही भयानक परिस्थिती आपल्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे दुर्लक्षच करतो. मला एक कळत नाही ही स्वतःहून बाहेर गेलीच कशी. स्वतःहून नाही बाहेर गेली, मी सोडलं बाहेर तिला. का? नातेवाईक आहेत तिची? पुळका आला? मला वाटलं तिला श्वास घ्यायला त्रास होतोय म्हणून सोडलं. मरे ना कमेली तर आपल्याला काय करायचंय? काय गये किती वेळ सांगायचं तुला? ती या घरात आहे, कोणाला कळता कामा नये. सांगितलंय ना. यापुढे ही अशी चूक झाली ना तर दुसरी पेटी तयार ठेवीन. लक्षात असू दे. हॅलो, हो आम्ही येतोय. हो. काय ग, येतोय नक्की? हो. ठीक. आशिष, अरे लक्ष कुठे आहे तुझं? जेवणाकडे लक्ष दे. तुला पुरी देऊ? आई मला पुरी नको. अगं मी सावंतांच्या टेरेसवर ना खरंच मुलगी पाहिली. अगं आई, ती मुलगी फक्त त्याच्या कल्पनेत आहे. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना विचारलं तर त्या म्हणाल्या की आम्ही असं कोणालाही पाहिलेलं नाही. काही नाही ग, सगळी नाटकं त्याची, अभ्यास न करण्याची. मी काही नाटकं करत नाहीये आणि तुझ्या मैत्रिणीने नाही पाहिलं म्हणजे मी खोटं बोलतोय. आशिष, हे बघ माझं ऐक. त्या सावंतांच्या घरात ना लीलाबाई आणि अश्विनी सोडले तर दुसरी कोणी बाई नाहीये. तुला पण असंच वाटतंय का मी खोटं बोलतोय? लागली बेट. मी त्या मुलीचा फोटो काढून आणला तर? चल, लागली बेट. तू जर त्या मुलीचा फोटो काढून आणलास तर तू म्हणशील ते. हे वाक्य लक्षात ठेव. चल रे, चल. किरडा परवडला हिच्यापेक्षा. बघतेस काय, नीट आंघोळ घालून घे तिला.
नटाव सजव, तो येणार आहे. कळलं? ही माझी बाकीची कामं करते. काय झालं आई? चला. मला कळत नाही जावं की आई नका काळजी करू, सगळं ठीक होईल. ए मुली, मी आशिष. चल की लवकर. पायाला काय मेहंदी लागली तुझ्या? देवळातही जायचंय मला नंतर. चल लवकर लवकर. आई हे खूप झालं आता. मला काही माहित नाही, मला माझा फोन हवाय. अरे कसले कसले उद्योग लावलेत रे तू? हीच भाषा कळते त्याला, सरळ बोललेलं कळत नाही. बाबा, अहो काय एवढ्या मोठ्या मुलाला असं कोणी मारतं का? ठीक आहे, केली आहे त्यांनी चूक, नाही करणार तो पुन्हा. मी समजावते त्याला. तू त्याची बाजू घेऊ नकोस. 1 रुपया कमवायची अक्कल नाही. अरे तो फोन माझ्या कमाईचा होता. अहो, मारून टाक ना आम्हाला, मारून टाक. मग काय तमाशा करायचे ते कर. आणि आता जर परत असले उद्योग केलेस, तुझं तंगड तोडीन आणि हातात देईन. कळलं ना? बघतो काय रे? अहो बाबा. आशिषच्या शेजारी काहीतरी वाईट घडत होतं, काहीतरी गुन्हा घडत होता. आणि हे जाणून घ्यायचा जेव्हा त्याने प्रयत्न केला, तेव्हा दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये घुसू नकोस, त्याकडे चक्क दुर्लक्ष कर, असा सल्ला त्याला देण्यात आला. आणि तोही त्याच्या वडिलांकडून. आणि हीच सगळीकडे दुर्लक्ष करायची, फक्त स्वतःचा विचार करायची सवय अत्यंत घातक ठरू शकते. खूप शहाणपणा करतोस ना. अगं ताई, चल, आईला नको चल. सांग. अगं ताई. आई तू बघच आता, बाबांचा मारच खाणार आहे. माझा फोन तर तोडलाच आणि आता तुझ्या फोनची वाट लावतोय. कुणाला तरी गपचूप कॉल करत होता, मी पकडलं त्याला. घे तुझा फोन. आशू काय आहे? कोणाशी बोलत होतास? गुड मॉर्निंग. हा म्हणे. सर, कंट्रोल रूम मधनं एक फोन आला होता. आनंदनगरमध्ये एका बाईला मारहाण होते म्हणून. कोणी केलं होतं पण? सर, ते कळलं नाही. फोन मध्येच कट झाला. फेक कॉल पण असू शकतो. कदाचित कॉल करणारा घाबरला असेल, कशाला भानगडीत पडा म्हणून कट केला असेल. पत्ता मिळालाय ना? हो सर. जाऊन या मग. ओके सर.
आम्हाला फोन आला होता की या पत्त्यावर राहणाऱ्या एका बाईला मारहाण होते. आम्हाला तुमच्या घरची झडती घ्यावी लागेल. अहो साहेब असं काहीच मॅडम आम्हाला कोऑपरेट करा. अहो ऐका तर जल्दी घ्या. अहो अहो साहेब असं काहीच नाहीये. अहो इथे 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 मी आणि माझी सून आम्ही दोघीच राहतो. तुम्हाला कोणीतरी खोटी माहिती दिली असणार. बोलवा तुमच्या सुनेला. अश्विनी जरा बाहेर ये ग. अगं हे बघ ना काय म्हणतायत. म्हणे आपल्या घरात कुणाला तरी मारहाण होतीये. नाही हो, इथे मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघीच राहतो, तिसरं कोणीच नाही. तेच सांगत होते मी यांना. नवरा कुठे आहे तुमचा? त्यांचा मार्केटिंगचा जॉब असल्यामुळे ते फिरतीवर असतात, आठवड्यातून 2 वेळाच येतात. सर आत कोणीच नाही. बघितलं सांगितलं तर मी तुम्हाला. अहो कोणीतरी खोटा कॉल केला असणार तुम्हाला. कोणी केला होता कॉल? आम्हाला कंट्रोल रूम मधून फोन आला होता, त्यामुळे आम्ही डिस्क्लोज नाही करू शकत. बाय द वे आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल सॉरी. चला. आता तर झाली ना खात्री? पटलं ना की कुणी मुलगी वगैरे नाहीये तिकडे? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. नशीब त्या लीला आजींना कळलं नाही की कॉल याने केला होता म्हणून. आई तू ना बघ जरा याच्याकडे. अनु, आई तुला पण वाटतं का मी खोटं बोलतोय? आशिष बाळा, मी असं म्हणाले का एकदा तरी की तू खोटं बोलतोयस म्हणून? पण तू आता पाहिलंस ना, पोलीस परत गेले म्हणजे त्यांना काहीच सापडलं नाही. बरं आहे बघ, तू आता पटकन अभ्यासाला बस, नाहीतर तुझे बाबा येतील आणि घर डोक्यावर घेतील पुन्हा. हे मुली येस. काय नाही काय नाही. बावळट आहेस का? मॅडम बॉडी चेक करा. हो सर. बघा डे, आजूबाजूला बघा काय मिळतंय का. ओके सर. कुठेही रक्त नाहीये. कदाचित बॉडीला इथे आणून टाकलं असेल. सर कदाचित असं असू शकतं की रिक्षावाल्याने खून दुसरीकडे कुठेतरी केला आणि नंतर बॉडी रिक्षात टाकली आणि रिक्षा इकडे आणून उभी केली. नाही, मला नाही तसं वाटत. कारण रिक्षावाल्याने जर खून केला असता तर स्वतःच्या रिक्षामध्ये बॉडी ठेवणार नाही. आजूबाजूच्या सगळ्या रिक्षाचे नंबर्स मिळवून काही माहिती मिळते का बघा. कदाचित ही रिक्षा पण चोरीची असू शकते. कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा चोरीची कंप्लेंट आली आहे का बघा. सर आजूबाजूला सगळीकडे पाहिलं पण काहीच नाही मिळालं. ठीक आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. इतक्या भयानक पद्धतीनं मरण पावलेली कोण होती ती मुलगी? नेमकं काय घडलं होतं तिच्या बाबतीत? कुणी तिचा खून केला होता? सावंतांच्या घरात पेटीत बंद असलेली मुलगी आणि ही मुलगी यांच्यात काही संबंध होता का? सावंतचा या सगळ्या मागे काही संबंध होता का? चहा घ्या हो. काय रे? अहो बाबा, ही तीच मुलगी आहे. मी हिला सावंतांच्या घरातून बाहेर पडताना पाहिलं होतं. आपण पोलिसांना फोन लावूया का? त्यांना सांगायला हवं. फालतू धंदे करायला पाहिजे, फक्त काही गरज नाही आहे. अभ्यासाचं बघा जरा. या वर्षी जर नापास झालास ना तर खरंच घरातून हाकलून दिला. चल. काय हो,
सर रोशनी बरोबर काम करणाऱ्या 3 मैत्रिणींना आम्ही ट्रेस केलं. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर कळलं की त्या एकाच ठिकाणी काम करत होत्या, एकाच मालकाकडे. कोण आहे त्याचा मालक? रोशनी लय चांगली पोरगी होती बघा. म्हणजे कधी दंगा नाही, मस्ती नाही, काही कधी बक्कळ कमवायची. पण नीट शेण खाल्लं आणि इकली हिला. काय विकली? हो. कोणाला? तिचा होता ना तो आशिक, केलाच. त्याचा काही फोन नंबर, ऍड्रेस? काय की बोल, का मारलंस रोशनीला? सर मी तिला का मारेन? हे उलट प्रश्न नसतात विचारायचे बाळा इंगळे. सर 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 माझं प्रेम होतं तिच्यावर, लग्न करणार होतो मी तिच्याशी. अहो म्हणून तर अक्काच्या कोठीवरनं सोडून आणलं होतं तिला मी. हे खोटं नको बोलूस. ती जिथे होती तिथून कोणाला पण सोडवून आणणं इझी नाहीये. सर माहिती आहे मला. अहो त्यासाठीच तर पैसे दिले होते मी. म्हणजे विकत घेतलंस? अहो नाही साहेब, तुम्ही असं म्हणू शकता, पण ते पैसे म्हणजे माझ्या रोशनीच्या स्वातंत्र्याची किंमत होती सर. फिल्मी डायलॉग मारू नकोस. किती पैसे दिले? साहेब 3 लाख रुपये. साहेब जेव्हा मी तिला पहिल्यांदा घरी घेऊन आलो ना तेव्हा कम 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 वेलकम होम. आजपासून हे आपलं घर. वाव, थँक्स राहुल. राहुल, तू आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलंस. आता एक गोष्ट करशील प्लीज? हो का नाही, पण नेमकं तुला करायचं काय? माझं ना फक्त एक काम बाकी आहे, तेवढं करू चालेल? ऑफकोर्स बेबी. थँक्यू सो मच राहुल. तुला तर फिल्म लाईन मध्ये असायला पाहिजे. चांगली स्टोरी सांगतोस. नाही सर, सर मला वाटलं ती कोणत्या तरी जुन्या मैत्रिणीला भेटायला गेली म्हणून मी अक्काच्या कोठीवर गेलो, पण तिथे पण रोशनी नव्हती आली. या रोशनीला कोणाकडून विकत घेतलंस? तो एक सप्लायर आहे बघा, पावडे, त्याच्याकडून. काय त्या पावडीचं नाव, पत्ता? आता असं नको बोलूस की त्याचं नाव पत्ता तुला माहिती नाही. मिस्टर पावड्यांचंच घर ना? हां मॅडम. हो हो सर. कुठे आहेत ते? बोलवा त्यांना. सर त्यांना कसं बोलावणार? का? सर पप्पांना जाऊन 6 महिने झाले. हो, आय एम सॉरी. हा कोण? हा माझा दादा रोहन. सर पण काय झालंय? ते सांगतो नंतर. आधी मला हे सांगा, तुमच्या वडिलांचा बिझनेस काय होता? सर ते इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचे. सर अक्काबाईच्या कोठीवरती रोशनी ज्या मुलींबरोबर काम करत होती त्या मुलींकडे आम्ही चौकशी केली. त्यातल्या बऱ्याच जणींना रोशनी अगोदर काय करत होती, कुठे होती याबद्दल काहीच माहिती नाही. पण एका मुलीने आम्हाला सांगितलं की रोशनीला अंधाराची भीती वाटायची. ती रात्री झोपताना सुद्धा लाईट लावून झोपायची. सर अजून एक महत्वाची गोष्ट, अक्काबाईकडे येण्याअगोदर रोशनी जिथे होती तिथले लोक तिला पेटीत बंद करून ठेवायचे. आता परिस्थिती फारच अवघड झाली होती. रोशनीच्या बाबतीतला पोलिसांचा तपास एका डेड एंडवर येऊन थांबला होता. कारण आधी सुमन अक्काकडे, त्याआधी पावडेकडे असा रोशनीचा प्रवास झाला होता. त्यात पावडे गेल्यामुळे पोलिसांच्या तपासाला खीळ बसली होती. कारण तो एकटा असा दुवा होता जो सांगू शकत होता की सुमन अक्काकडे जाण्याच्या आधी रोशनी कोणाकडे होती. ते कोण लोक होते जे तिला बंद करून ठेवत होते? जे रोशनीच्या बाबतीत घडलं
तेच या मुलीच्या बाबतीत घडत होतं, जिला आशिषनं बघितलं होतं. आशिषने रोशनीला सुद्धा सावंतांच्या घरातून बाहेर पडताना पाहिलं होतं. काय संबंध होता या दोघींमध्ये? कुठे होती ती दुर्दैवी मुलगी आणि पुढे काय झालं तिचं? रोशनीच्या बॉडीमध्ये अल्कोहोल सापडलं, म्हणजे कदाचित ती दारू प्यायली असेल किंवा तिला दारू पाजली गेली असेल. तिच्या गळ्यावर जी जखम आहे त्यामुळे तिचा जीव गेला आणि ती जखम साधारण 2 ते 3 इंचाच्या धारधार टोक असलेल्या हत्याराने झाली. 2 ते 3 इंचाचं हत्यार? पण सर, असं हत्यार लोक आत्महत्या करण्यासाठी वापरतात. मग आणि खून कसं काय होऊ शकतो? कदाचित PM रिपोर्टमध्ये चुका असते. एक काम करा, बॉडी रिव्हिजिट करा आणि डिटेल PM रिपोर्ट मागवा अर्जंट. ओके सर. सर, बाहेर एक लहान मुलगा आणि बाई आली. रोशनीच्या केसबद्दल काहीतरी बोलायचं म्हणतात. बोलवा त्याला. ओके सर. रोशनीला कसं ओळखता तुम्ही? मी नाही सर, हा माझा मुलगा आशिष. याला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. हा बोल. सर ते मुली तू कोण? सर, मी उमेश सावंत. हे माझंच घर आहे. आमच्याकडे तुमच्या घराची झडतीचं वॉरंट आहे. आम्हाला असं कळलं की तुमच्या घरामध्ये एका मुलीला पेटाऱ्यात बंद करून ठेवलं. काय काय झालं साहेब? अगं, हे सांगतात की आपल्या घराचं सर्च वॉरंट आहे. सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. असा जनावरासारखं कोणी वागू शकतं का? ते कळलंच आता. सर्च करा. अहो सर, सर, त्या दिवशी ते मी मोठी लाकडी पेटी पाहिली. नक्की? खात्री आहे तुम्हाला? 100% सर. इथे कधीच कुठली मोठी लाकडी पेटी नव्हती. हो सर. ठीक आहे. ओके. अहो सर, मी तुम्हाला खरंच सांगतोय सर, माझी गोष्ट ऐका. अहो सर, मी तुम्हाला सांगितलं होतं इथे काहीच नाही. हो सर, खरंच. बाय द वे, तुमची आई कुठे? अष्टविनायक यात्रेला गेली. उचलेले लोक आहेत. आपल्याला सिद्ध करावं लागेल की रोशनीचा आणि या लोकांचा काही संबंध आहे, तरच तोंड उघडते. सर, बगाटे हवालदार सांगत होते की त्यांनी त्या घरामध्ये एक मोठी लाकडी पेटी 100% बघितली. सर, एका तरुण मुलीला लपवायला एक मोठीच जागा लागणार ना? एक काम करा, एरियातल्या सगळ्या ट्रान्सपोर्टवाल्यांना विचारा, काही दिवसात इतकी मोठी लाकडी पेटी त्यांनी कुठे ट्रान्सपोर्ट केली आहे. ओके सर. सर, एरियातल्या सगळ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडे चौकशी केली, पण कुठल्याच ट्रान्सपोर्टरने अशा पद्धतीची लाकडी पेटी ट्रान्सपोर्ट केलेली नाही. सर, काहीच सुगावा लागत नाही. सर, रोशनीचे PM रिपोर्ट.
आधीचा PM रिपोर्ट पण बरोबर होता. रोशनीला 2-3 इंचाच्या कुठल्या तरी धारदार वस्तूने मारण्यात आले. गळ्याच्या उजवीकडून डावीकडे कट आहे. सर याचा अर्थ ज्याने कोणी खून केलाय तो लेफ्ट हँडेड असावा. पण उमेश तो लेफ्ट हँडेड नाहीये. म्हणजे कदाचित उमेशने खून केला नसावा. तो मुलगा काय त्याचं नाव? आशिष. हां, त्याला बोलवून घ्या. ओके सर. सर मी एकदा नाही 2दा त्या रोशनीला पाहिलं होतं. एकदा सावंतांच्या घरातून बाहेर येताना. आणि एकदा गल्ली नंबर 1 मधल्या त्या खडूस माणसाच्या घरातून बाहेर येताना. आई काय नाव गं त्यांचं? अगं मी त्यांच्या घरी बॉल मारला होता तेव्हा ते आपल्या घरी भांडायला आले होते बघ. पावडे. हो. मग या आधी का नाही सांगितलंस आम्हाला? अहो सर तसं नाही, पण ती टेरेसवाली मुलगी माझ्या डोक्यात राहिली. आणि माझे बाबा म्हणतात की दुसऱ्याच्या लफड्यात पडायचं नाही, म्हणून राहून गेलो. ते गळ्यात काय आहे रे तुझ्या? अहो साहेब, किती वेळा सांगितलं याला हे असलं मवाल्यासारखं काहीतरी घालत जाऊ नकोस म्हणून, पण ऐकतच नाही हा. हो, तुम्हाला कोणी सांगितलं असलं लॉकेट घालणारे मवाली असतात म्हणून? आता हिरो आहे आमचा, हिरो. सर ही आजकालची फॅशन आहे. छान पैसा ना. त्या दिवशी रोशनी तुझ्या घरी आली होती आणि जेव्हा ती इथून गेली तिच्या पाठोपाठ तू पण गेला होतास ना? नाही सर, मी तर घरीच होतो. तुझ्या फालतूपणासाठी ना वेळ नाही माझ्याकडे, समजलं ना? बघाडे, बहुतेक साहेबांच्या पाहुणचाराची वेळ झाली. साहेबांना पाहुणचाराला घेऊन चला. चला. साहेब प्लीज सर, प्लीज दादाला काही करू नका प्लीज. दादा बोल ना, खरं काय झालं ते. दादा खरं काय ते सांग. दादा बोल, तुला माझी शपथ आहे. ती बाबांना ब्लॅकमेल करत होती. का? कारण बाबांनी तिला विकलं होतं. हेच खरं. आणि म्हणूनच ती त्या दिवशी घरी आली होती. मी तिला तिचं तोंड बंद ठेवण्यासाठी तिला पैसे दिले होते सर. गुड, व्हेरी गुड. तुला अजून बरंच काही सांगायचं. तुमच्या घराचं सर्च वॉरंट आहे माझ्याकडे, सही कर त्याच्यावर. सर आज काहीच नाही मिळालं. सर माझं ऐका. इथे काहीच मिळणार नाहीये, कारण इथे खरंच काय नाहीये. ठीक आहे. तू डावरा आहेस? हो का? म्हणजे त्याचा काय संबंध ना? ते आता तूच सांगशील आम्हाला. घ्यायला सर सर मी काय बोल, खोटा का बोललास? बोल. साहेब मी खूप घाबरलेलो साहेब. साहेब माझ्या घरी आल्यावर सुद्धा रोशनीने धंदा बंद नव्हता केला. मला तिचा संशय आला होता, म्हणून मी पूर्ण दिवस तिचा पाठलाग केला.
तर 30 तारखेला माझा वाढदिवस असतो तिच्या हेही लक्षात नव्हतं. मी तिला रेस्टॉरंटमध्ये जेवायला घेऊन गेलो. तिथे मी तिला खूप दारू पाजली आणि त्यानंतर काय झालं? काय माहित नाही यार, गाडी बंद पडली. काय झालं चेक कर ना. एक मिनिट मी बघतो. तुमच्या पिढीचा हाच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक गोष्टीत घाई असते तुम्हाला. प्रेम करायची घाई, लग्न करायची घाई आणि तिचा खून करायची घाई. तिला साधं हे विचारता नाही आलं तुला की हे सगळं ती का करत होती? ती धंदा करत नव्हती मूर्खा, बदला घेत होती त्यांचा, ज्यांनी तिची ही अवस्था केली आहे. अर्थात तिचा मार्ग चुकीचा होता. तिने आमच्याकडे यायला पाहिजे होतं, पण त्याआधीच तू तिचा खून केलास. बघाडे घेऊन जायला. इंगळे, अजून एक मुलगी याच मार्गावर चालली. वाचवायला होते. काय करायचं हिचं? अरे ही सुद्धा वाज निघाली तिच्यासारखीच. तुझ्यापासून मूळ होत नाहीये तिला. मग आता पुढे काय? त्या रोशनीला पावड्याला विकता तरी आलं, हिचं काय करायचं? तू नको काळजी करूस, मी सगळी व्यवस्था केली आहे. मी बघते काय करायचं ते. काका, तुमच्याकडे जरा काम होतं. काय काम होतं? सर, काय चाललंय? काय चाललंय सर? सर, थँक्यू. तुम्ही माझा जीव वाचवला सर. थँक्यू मला नाही, याला बोला. थँक्यू. बोला. गावाकडे जमिनीची वाटणी चालू होती आणि आम्हाला मूलबाळ नसल्यामुळे आम्हाला कोणी विचारतही नव्हतं. म्हणून आम्ही आधी रोशनीला आणलं, पण तिच्याकडूनही काही वारस मिळालं नाही आणि मग आम्ही सायलीला घेऊन आलो. आता काहीच आशा राहिली नाहीये सर. खरंय, कारण आता जेलमध्ये पण तुझा वंश वाढायला काहीच आशा राहिलेली नाही. मला आश्चर्य तुम्हा दोघींचं वाटतं. स्त्री असूनही केवळ वंश वाढावा म्हणून तुम्ही 2 मुलींची आयुष्य बर्बाद केले. इंगळे, यांच्यावर चार्जशीट फाईल करा. आयुष्यभर घडी फोडायला पाठवायला. ही घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. आपण फक्त स्वतःपुरता विचार न करता उघड्या डोळ्यांनी आपल्या आजूबाजूला सतत बघत राहिलं पाहिजे. कुठे गुन्हा घडत असेल तर त्वरित पोलिसांना कळवलं पाहिजे. कारण लक्षात घ्या, गुन्हेगारा इतकाच गुन्हा घडताना फक्त प्रेक्षकाची भूमिका घेणारा सुद्धा तितकाच दोषी असतो. उमेश, लीलाबाई आणि अश्विनी यांना त्यांच्या, तर राहुलला रोशनीच्या खुनासाठी गंभीर शिक्षा झाल्या. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची
जय हिंद, जय महाराष्ट्र.